तिथे बघ दादा, हा तिथे बघ किती आहेत दादा. गाईस जायची इच्छा नाही तरी चाललोय. तेव्हा आम्हाला पालखी चिल्ली पिल्ली सोडायला आल्यात. जबरदस्ती जातोय. अजिबात इच्छा नाही. सुप्रभात मंडळी, नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. या सगळ्यांनी भाकरी खायला. सकाळी सकाळचा नाश्ता आहे भाकरी, आंबा आणि हे आहे सोयाबीनच्या तुकड्यांची भाजी. आणि बाबडीसाठी थोडीशी आमच्या चण्याच्या पिठीची पोळी केलेली, तर ती पण ठेवली आहे बाजूला, चांगली झाली आहे म्हणून. तर या सगळ्यांनी नाश्ता करायला. हे बघा मस्त असा भाकरीचा तुकडा, भाजी खायचा मस्त आहे. आणि आपला आंबा, त्याबरोबर आंबा असणं म्हणजे सुख. काही गावी येऊन भाकरी खाणं म्हणजे सुख आहे. मस्त. म्हणजे यंदा आंबे खूपच कमी आहेत, पण तरी पण खायला भेटते थोडे काय असेल ना. या नाश्ता गॅस पेरू काढायचा कार्यक्रम चाललाय आमच्या. पेरूच्या झाड हा हे नी हाक मारला नी मला. हा वया काढ. तयार आहे तू. काढ. तोडूया काय रे ही? काय पेरून तोडून टाकूया. कशाला? उगाच आपलं तोडून टाकूया. हाय ती तिथे बघ दादा, हा तिथे बघ किती आहेत दादा. हा ते दोन्हीला काढ पिंट्या. ते पल्ला बघा बा. तो पुढे पुढे तो तिकडे तिकडे तो त्या बाजूला पुढे तो बघ समोर. दादा इथे पण तुझा हात पोचेल की नाही माहित नाही. दिसला? हा तो मोठा आहे. हा तोच खाल्लं घाल पिंट्या. जा बाबा तिथे आवडला जोरात. किती आहे? थांब पेरू. पाऊस यायला सुरुवात झाली आहे. आता पाऊस असं येत आहे तर अजिबात इच्छाच नाही. आज जायचंय मुंबईला, निघायचंय, तर निघायची अजिबात इच्छा. आणि हा बघा आमचा चिंगरी, आमचा शौर्य बेबीचा व्हिडिओ बघतोय. बघा कंटिन्यू तीच व्हिडिओ बघतोय. हा कसा करतोय शौर्य बेबी? हा असं करतोय. सो गाईज आता आम्ही आज जाणार. आता माझा मूडच ऑफ झाला आहे गावाला जायचा. ॲक्च्युली इकडनं नाही जायचं आहे, पण आज अजून एक वाडीमध्ये
एक घराची दादाच्या घराची घरभरणी येते तिथे आम्ही पाया पडायला जातो आहे. आम्ही त्या दिवशी थोडा वेळेस हे कपडे घातलेले म्हटलं काय करणार तेच कपडे आम्ही परत घातले. चला आता पाया पडून येऊया तिकडनं आणि मग पुढे काय करायचं विचार करूयात. कारण की आमच्याकडे तर फक्त हार्डली 2-3 तासच आहेत. काय बरोबर आहे मध्ये तर काय एका साईडलाच लावतेस. त्याचं घर आहे. दुपारचे 3 वाजलेत आता आणि आम्ही आता चाललो आहे स्कूटीमध्ये पेट्रोल टाकायला 3 जणी धनावडेवाडीमध्ये. ॲक्च्युली सध्या पेट्रोल भेटत नाही तर पेट्रोलच्या शोधात आहोत आम्ही सध्या. सगळे बाई नेटवर्कमध्ये बसल्यात त्या पोरी बघ हां लिटरली आम्हाला पप्पा आमचे पाठवायचे पण नाहीत. हां बाहेर फिरायचं नाही उन्हात नाही फिरायचं आणि हे लोक भेंडी भाटल्या बिटल्यामध्ये फिरतात. हो कलबात तर वेगळी गोष्ट आहे. भाटला तर ठीकच आहे जवळच आहे. कलब तिकडे लांब आहे कलबात म्हणून बघूया. चला आता स्कूटी आमची आत्याच्या इथे ठेवली आहे पण मला काय दिसली हे आमचं आत्याचं घर आहे. हे दोन्ही आमच्या आत्याचे घर आहे. हे बघा स्कूटी काढूयात. चला थांबा. गाईज आम्ही जाऊन आलो आहे धनावडेवाडीमध्ये. काकांना विचारलं तिकडे पेट्रोल आहे का पण काका नाही बोलले. ते बोलले कुठे भेटतच नाही आहे आणि नाही आलं मे बी संध्याकाळी येईल म्हणून मग आम्ही आता परत घरी चाललो आहे. चला तर गाईस जायची इच्छा नाही तरी चाललोय. तेव्हा आम्हाला पारकी चिल्ली पिल्ली सोडायला आल्यात. जबरदस्ती जातोय. अजिबात इच्छा नाही. चला वाईट वाटतं थोडंसं पण आता काय करणार जावं तर लागणारच. हम चंद दिनों के मेहमान जो है यहाँ के नाही राहू शकत जास्त. आता काय मुंबईमध्ये असल्यावरती नोकऱ्या वगैरे असतात सुट्ट्या कमी असतात. आणि ॲक्च्युली मला आता उद्या आमच्या गावाला पण जायचं आहे रायगड माणगावला. सो आम्ही लोक आता इकडून पहिला मुंबईला जाणार आणि नंतर मग तिकडे बाईकने जाणार. बघूया आता आम्ही तर सीट बुकिंग आमचा दादा बोलला आहे गणदादा की आहेत करून. तर 2 भेटल्या आहेत की 3 भेटल्या आहेत. चला तर आता आपण एस टीमध्ये भेटूयात. शेवटचा नजारा. चला सो गाईज आम्ही निघालो आहोत मुंबईला आणि आपली कोकण ट्रिप खूप नाही बोलू शकत पण आपण आपल्या घरी आलेले हेच दिवस शेवटचा होता. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अशाच ब्लॉगसाठी लाईक आणि फॉलो करायला नका विसरू आणि सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.